की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही, कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो. परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की 15 वर्षाचा तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट लागतो. अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडनं त्यांना बेनिफिट मिळतो, मग SRAसाठी असेल, रिडेव्हलपमेंट 33(5) प्रमाणे असेल, म्हाडाची असेल, म्हणजे आपल्या फायद्यामुळे त्याला ह्या योजनेला गती मिळते. तर जर तुम्ही म्हाडा जर 15 वर्षाची डोमेशियल सर्टिफिकेट जर पकडू शकते, तर आपण त्यात काय करू शकत नाही. तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी. सभापती महोदयाने तर का होतोय बघितलं आपण. तो दुबेसारखा एक खासदार, त्याचं घर फ्लॅट इकडे खारला आहे जुलेलालमध्ये, तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेले आहेत. म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोक येत आहेत, ते राहायला आले तरी काय हरकत नाही, पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत. म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, खाजगी जमिनीवरती नाही, पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे, जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय, शासनात टाकू शकते ना की बा एवढं. जसं आपण 5%, 10% इतर लोकांना आरक्षण करतो, तसं तुम्ही आरक्षण टाका. माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत, माझगाव पंकजी इकडे आहेत. माझगावमध्ये एक काळमध्ये मराठी माणसाचा होता. आता जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात, जैन मंदिर बांधतात. म्हणजे माणूस दुसरा आत गेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून, आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय. म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अशा धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का?